नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, आपण सर्वजण सरळ सेवा भरती 2025 ची तयारी करत आहात। अर्थातच तलाठी भरती, त्याचबरोबर मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, एमआयडीसी असेल, टीसीएस पॅटर्न नुसार मराठी व्याकरण या ठिकाणी आपण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत। हे विश्लेषण पाहत असताना आपण या ठिकाणी हे 18वे पुष्प गुंफत आहोत आणि या 18व्या पुष्पाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मित्रांनो या ठिकाणी आपण काय अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहे त्या अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत। हा विचार करत असताना पहा, पहिला प्रश्न आहे खालील वाक्यांचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा। आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली। आता आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली, आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली, आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात होईल, आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली, योग्य रूपांतर दर्शवणारे वाक्य संयुक्त। आता संयुक्त वाक्य म्हणजे तरी काय, इथं आणि वचा वापर केला जातो। आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली हे विधान अगदी बरोबर आहे। आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली हे चुकीचं आहे। आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात होईल हेही चुकीचं आहे। आभाळ भरून आल्यावर पावसाला सुरुवात होईल हेही चुकीचं आहे, बरोबर आहे। आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय, की आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी संयुक्त वाक्य हे 100% काय आहे रे, संयुक्त वाक्य आहे। दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी आणि त्याचबरोबर व त्या यांचा उभयान्वय अव्ययांचा काय केला जातो, वापर केला जातो। ठीक आहे, पुढे चला। पुढे जात असताना स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे, स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे, व्यंकटेश माडगुळकर, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे, वि वा शिरवाडकर। आता कोणी लिहिलेली आहे रे स्वामी ही कादंबरी, तर स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे, तर तुमचं जे उत्तर वगैरे आहे त्या उत्तराचा विचार करत असताना मित्रांनो स्वामी ही कादंबरी आहे रणजित देसाई। कोणाची आहे रे, रणजित देसाई यांची स्वामी नावाची कादंबरी आहे, बरोबर। त्यानंतर अण्णाभाऊ साठे फकीरा, वि वा शिरवाडकर विशाखा नावाचा काव्यसंग्रह आहे। पुढे जर पाहिलं तर इथं लक्षात आलं रणजित देसाई। दाम करी काम याचा योग्य अर्थ ओळखा। दाम करी काम, मोठ्या माणसांना दोष देत असतात, वाईट गोष्टी हे शेवटपर्यंत वाईटच असतात, सर्वत्र परिस्थिती सारखी असते, पैशाने सर्व कामे साध्य होतात। दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात, बरोबर आहे। पुढे चला, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। स्वगत, स्वगत। आता स्वगत म्हटल्यानंतर स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण, याला काय म्हणायचं, स्वगत। दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास त्याला म्हणायचं सुस्कारा। दोन व्यक्तीमधील संभाषण हे पण नाही, स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण, म्हणून याला म्हणायचं स्वगत, स्वतःशी केलेले भाषण। आलं लक्षात, ठीक आहे। पुढे चला, पुढे जात असताना पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। साम्य, तर साम्याच्या विरुद्ध काय आहे रे, साम्याच्या विरुद्ध साम्य। मग हे जे काही साम्य आहे तर साम्याच्या विरुद्ध भेद, काय उत्तर आहे रे, साम्याच्या विरुद्ध भेद म्हटलं जातं, भेद उत्तर अगदी बरोबर आहे। साम्यानंतर काय आहे रे, भेद, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पुढे पाहूया आपण काय घडतंय ते पहा, क्रीडांगण। आता क्रीडांगण म्हटल्यानंतर क्रीडेसाठी अंगण, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास। आता क्रीडांगण म्हटल्यानंतर क्रीडांगण पहा बर का शब्द कसा आहे, क्रीडांगण। आता क्रीडांगण म्हटल्यानंतर क्रीडेसाठी अंगण, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, क्रीडांगण शब्द वापरलेला आहे। म्हणजे या ठिकाणी हा जो समास आहे हा कोणता समास आहे, तर हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे। क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, म्हणजे साठी या ठिकाणी हे काय केलेले, शब्दयोगी अव्यय आहे, याचा लोप केलेला आहे
आणि मग त्याला म्हटलेलं आहे क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, क्रीडेला अंगण, चतुर्थी वगैरे, चतुर्थी तत्पुरुष समास असं त्याला म्हटलं जातंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे पहा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणीचा योग्य अर्थ सांगा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. शूद्र माणसांचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणत नाही. मूळ स्वभाव बदलत नाही. रक्षकाने चोरी करणे, मनास अपराधाची टोचणी लागणे, ही सर्व पर्याय कसे आहेत रे? चुकीचे आहेत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. शूद्र माणसांचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही. हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया आपण. आता पुढे जात असताना पहा काय घडतंय ते. घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. घनदाट, घनदाट, घनदाट जंगलामध्ये वाट चुकलो होतो. घनदाटच्या विरुद्ध या ठिकाणी काय उत्तर आहे रे? विरळ. घनदाट त्याच्या विरुद्ध आहे विरळ. घनदाटच्या विरुद्ध काय आहे रे? विरळ. पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पुढे पहा. सहलीतून येताना लवकर सांजावले या वाक्याचा प्रयोग ओळखा. सहलीतून येताना लवकर सांजावले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता येताना लवकर सांजावले, सांजावले हे पहा. सांजावले, उजाडले, मावळले, सुनावले, हे जे आहे तर अकर्मक भावे प्रयोग आहे. ज्या वेळेस वाक्यामध्ये भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये नेमका कर्ता कोण आहे हे निश्चित लक्षात येत नाही, अशा वेळेस क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो. म्हणून त्याला अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात. कोणता प्रयोग आहे तो? अकर्तृक भावे प्रयोग. निश्चित कर्ता कोण आहे माहित नाही, म्हणून याला म्हटलं जातं अकर्तृक भावे प्रयोग. पहा, प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रसाद. आता प्रसाद म्हणजे काय रे? तर प्रसाद म्हणजे प्रसाद याचा अर्थ राजवाडा. यालाच काय म्हणतात? महाल. ओके. आणि म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. प्रसाद म्हणजे महाल. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे चला, पहा पुढे काय घडतंय ते. मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मुळात नसलेले रूप धारण करणे. मुखभंग करणे, पाजर फुटणे, पारखे होणे, मुखवटा चढवणे. तर याचं उत्तर आहे मुखवटा चढवणे. याला म्हटलं जातं पाझर. पहा, मुळात नसलेले रूप धारण करणे याचा अर्थ मुखवटा चढवणे. त्याने वेगळा मुखवटा चढवून फसवलं. ओके. त्वरा करा या शब्दाचा अर्थ सांगा. त्वरा करा. चला त्वरा करा, घाई करा, घाई करा, चला चला, लवकर लवकर, पटापट लग्न लागून जाईल, चला. ओके. त्वरा करा म्हणजे काय करा रे? घाई करा असा त्याचा अर्थ आहे. त्वरा करा, घाई करा. त्वरा करा म्हणजे घाई करा. पहा पुढे काय घडतंय ते. सगे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा. आता सगे ते आमचे सर्व सगे सोयरे आहे. सगे सोयरे, सगे सोयरे, बरोबर आहे ना? सगे सोयरे असा त्याचा अर्थ होतो. सगे सोयरे ही आपली काय आहे रे? बोली भाषा आहे. सगे सोयरे, सर्वांना निमंत्रण. उत्पात होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. उत्पात झाला भूकंपामुळे किंवा किंबहुना वादळी वाऱ्यामुळे उत्पात झाला. गैरसमज करून घेणे, व्रत खूप त्रास होणे. उत्पात होणे याचा अर्थ अनर्थ होणे. अनर्थ होणे, वाईट प्रसंग ओढवणे, म्हणजेच त्याला म्हटलं जातं उत्पात होणे. खालील शब्द पूर्ण करा. भूषण. आता भूषण याचा अर्थ, भूषण म्हणजे काय रे? भूषण याचा अर्थ अभूषण भूषण. भूषण म्हणजे अलंकार.
काय उत्तर आहे रे याचं? अलंकार. फुलांचा हार हे चुकीचं आहे. नंतर नथ चुकीचं आहे. अलंकार उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी हे बाजूबंद, नथ, फुलांचा हार हे वेगळं आहे. पण भूषण याचा अर्थ अलंकार. भूषण म्हणजे काय रे? अलंकार. पुढे पहा. पुढचं उत्तर जर पाहिलं तर इथं लक्षात येईल, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून या काव्यपंक्तीतील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. डोळ्याशी, पोटाशी, छातीशी, गळ्याशी. कधीतरी ही पैठणी धरते मी कवळून छातीशी. आईची पैठणी वगैरे आहे ती, बरोबर. पैठणी तुम्ही 11वी-12वीचे पाठ्यपुस्तक पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही कविता लक्षात येईल. कधीतरी ही पैठणी धरते मी कवळून या काव्यपंक्तीतील समानार्थी शब्द ओळखा. कधीतरी पैठणी धरते मी कवळून, ओटाशी, छातीशी, गळ्याशी. कवळून पहा, लक्षात घ्या. कवळून शब्दाचा अर्थ येतंय लक्षात? छातीशी बरोबर आहे. आपण मिठी मारतो ना कवळून. कवळून याचा अर्थ मिठी मारणे. मिठी मारणे. आता मिठी कशी मारतो? छातीशी मारतो, बरोबर आहे ना. असं आपण भेट घेतो छातीशी, आणि म्हणून याला कवळून म्हणजे छातीशीच उत्तर बरोबर आहे. गळ्याशी नाही, गळा भेट वेगळी आणि छातीशी कवळून असं म्हटलं जातं. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काळा. आता काळा म्हटल्यानंतर हे लहान मूल पण सांगेल. काळ्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे गोरा. काळा, गोरा. मग सावळा शब्द आहे का रे? नाही. आता गडद, फिक्कट विरुद्ध गडद, आलं लक्षात? मग सावळाच्या विरुद्ध काय आहे? काळ्याच्या विरुद्ध गोरा, फिक्कटच्या विरुद्ध गडद. पहा, खालीलपैकी वाक्याचा होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. ही काही वाईट कल्पना नाही. वाक्य रूपांतर म्हटलेलं आहे. वाक्य रूपांतर याचा अर्थ वाक्याच्या अर्थात बदल न करता त्याच्या वाक्यरचनेत बदल करणे. वाक्याच्या वाक्यरचनेत बदल करायचा, पण अर्थात बदल होता कामा नये. ही कल्पना वाईट नाही. ही कल्पना वाईट नाही म्हणजे ही कल्पना चांगली आहे. ही कल्पना कशी आहे रे? चांगली आहे. ही कल्पना वाईट नाही. ही कल्पना वाईट नाही. ही कल्पना वाईट नाही म्हणजे इथं नकार आहे, नकार. पण आपल्याला काय करायचंय? होकार. ही कल्पना चांगली आहे. चांगली आहे म्हणजेच ती वाईट नाही, बरोबर. हा काय आहे? हा नकार आहे. आणि हा काय आहे रे? इथं होकार आहे. हा नकार आहे, हा होकार आहे. याही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. पहा, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिलं? रायगडाला जेव्हा जाग येते, सांगा बरं कोणी लिहिलं? सांगा. रायगडाला जेव्हा जाग येते. चला पाहूया काय उत्तर आहे. चला सांगा. कोणाचं आहे? काय वाटतं तुम्हाला? सांगा. रायगडाला जेव्हा जाग येते कोणी लिहिलंय? नास इनामदार नाही. महेश कुंचलवार नाही. विजय तेंडुलकर नाही. वसंत कानेटकरांचं उत्तर आहे. वसंत कानेटकर.
वसंत कानेटकर, रायगडाला जेव्हा जाग येते, हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक लिहिलेलं आहे वसंत कानेटकर यांनी. कुणी लिहिलेलं आहे? वसंत कानेटकर. ठेवा लक्षात. पुढे पहा. आता वसंत कानेटकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. खालील पर्यायातून लंकेची पार्वती या शब्दातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा. लंकेची पार्वती, सोन्याची आभूषणे परिधान केलेली नववधू लंकेची पार्वती वाटली. लंकेची पार्वती हिमालयात राहते का? कर्जबाजारी झालेल्या रामरावाने पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले. दागिन्यांनी मडवलेली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती. आता पहा. कर्जबाजारी झालेल्या रामरावाने पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले. दागिन्याने मडवली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती. आता मित्रांनो, योग्य उपयोग दर्शवणारे, कर्जबाजारी झालेल्या रामरावांनी पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले. लंकेची पार्वती याचा अर्थ, लंकेची पार्वती, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. हे विधान बरोबर आहे. मडवली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती. खरं तर हे पण विधान बरोबर यायला पाहिजे, पण अचूक अचूक योग्य म्हटलेलं आहे. दागिन्यांनी मडवलेली राजनंदिनी, दागिन्यांनी मडलेली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती, पण इथं रिझन दिलेलं नाही, इथं मात्र कारण दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य इथं बरोबर आहे. पहा पुढे. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक. आस्तिक याचा अर्थ काय? देव आहे, देव नाही असे मानणारा. देव नाही असे मानणारा जो असतो त्याला म्हटलं जातं नास्तिक. व्रत वैकल्य करणारा, देव आहे असं मानणारा, तर देव आहे असं मानणारा तो कोण असतो? आस्तिक. बरोबर. उपासना करणारा, भक्त. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, हे उत्तर चुकीचं आहे. मित्रांनो, शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देता ना, परीक्षा देत असताना मराठी व्याकरणामध्ये काही घटक अतिशय महत्वाचे आहेत. मग त्या घटकाचा विचार करत असताना समानार्थी शब्द याच्यावरती प्रश्न असणार म्हणजे असणारच. त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द याच्यावरही प्रश्न येतात. मराठी भाषेतील म्हणी याच्यावरही प्रश्न येतात. मराठी भाषेतील वाक्प्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर हे जे काही महत्वाचे घटक आहे, त्या महत्वाच्या घटकांचा विचार करत असताना या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथं मुद्दामून तुम्हाला सांगतो बरं का, हे लक्षात घ्या तुम्हाला. तर इथं आस्तिक म्हटलेलं आहे. पहा, वर्ण विचार जो असतो ना, वर्ण विचार, वर्ण विचारावर आधारित काय असतो रे? शब्द विचार असतो. शब्द विचारावर आधारित काय असतो? इथं वाक्य विचार असतो. काय असतो? वाक्य विचार असतो. आता वर्ण विचाराच्या संदर्भात तुम्हाला स्वर, स्वरादी, व्यंजने माहित आहे, पण शब्द विचारामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, पारिभाषिक शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, त्याचबरोबर समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अशा सर्व प्रकारचा इथं अभ्यास असतो. आणि आत्ताचा हा जो काही प्रश्न वगैरे होता, या प्रश्नाचा विचार करत असताना हा होता शब्द समूहाबद्दल एक शब्द. काय होता रे हा? शब्द समूहाबद्दल, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द. जसं
इथं देव मानणारा आस्तिक, देव न मानणारा नास्तिक, बरोबर. मग त्याच्याही पलीकडे इथं जर आपण पाहिलं, एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देणारा जो कोणी असतो देणारा, त्याला अष्टावधानी म्हटलं जातं. अष्टावधानी, लक्षात येतं ना. पुढे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, पाठ फिरविणारा, याला काय म्हटलं जातं रे? कर्तव्य पराडमुख असा शब्द आहे. आणि म्हणून इथं प्रश्न विचारलेला होता, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक, देव आहे असं मानणारा आस्तिक, आणि देव नाही असं मानणारा कोण असतो रे? नास्तिक असतो. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शिस्त, तो कोणतंही काम शिस्तीने करतो. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे. विरुद्धार्थी शब्दामध्ये विरुद्धार्थी शब्द जे आहेत, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिस्तच्या विरुद्ध काय आहे? बेशिस्त, बरोबर आहे ना. नंतर सुशिक्षित, कुत्सित, उदार, कुत्सित मनाचा आहे, तो कुत्सित मनाचा आहे. कुत्सितच्या विरुद्ध अशिस्त, आज्ञाधारक. आता हे जे काही शब्द वगैरे आहे, तर इथं शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे बेशिस्त. काय उत्तर आहे रे? बेशिस्त. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शिस्तच्या विरुद्ध बेशिस्त. पहा पुढे, गोगलगाय आणि पोटात पाय. वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो. गोगलगाय आणि पोटात पाय, वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो. वरून गरीब दिसणारा आतून दयाळू असतो. वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो. वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो. गोगलगाय आणि पोटात पाय, वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो. वरून गरीब दिसणारा आतून दयाळू असतो. वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो. वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो. वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो. तो काय पोटात पाय काय गोगलगायने पोटात पाय, तिचं काय घेऊन बसलाय? अशा अर्थानं लक्षात येत आहे. गोगलगाय अन पोटात पाय. आईने किमया केली. किमया या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला पहा. किमया या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आईने किमया केली आणि त्याच्या गालावर चापट मारली. राणीने केलेली करपलेली भाकरी ही तिची किमया आहे. राजूचे बेसूर गाणे ही एक किमयाच आहे. पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारी इंद्रधनुष्य निसर्गाची किमया आहे. तर मित्रांनो, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. पाऊस पडल्यावर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही एक काय आहे रे? ही एक किमया आहे. ही काय आहे? किमया आहे. पाहून घ्या. किमया येतंय उत्तर लक्षात? पहा, विचार करा. पुढचा प्रश्न काय आहे पहा. खालील विकल्पबोधक उभय अन्वयी अव्यय ओळखा. विकल्पबोधक, विजा चमकल्या परंतु पाऊस पडला नाही. डोकं दुखत होतं म्हणून मी चहा घेतला. जर डोकं दुखत असेल तर चहा घे. माझी सहल काश्मीर किंवा राजस्थानला जाणार आहे. पहा, शोधा उत्तर. इथं पहा, विकल्प म्हणजे पर्याय. विकल्प म्हणजे पर्याय. दोघापैकी एकाची निवड, दोघापैकी एकाची निवड करण्यासाठी
दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी कशाचा वापर होतो रे? दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे किंवा, अथवा, वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं रे? तर याला म्हटलं जातं विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. शोधा, पहा, आता विचार करा. आता इथं काय उत्तर आहे? इथं परंतु आहे, हे चुकीचं आहे. डोकं दुखत होतं म्हणून मी चहा घेतला, चुकीचं. हे चुकीचं आहे. माझी काश्मीर किंवा राजस्थानला सहल जाणार आहे, हे उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी संभाव्य जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार केला. मित्रांनो, अशाच प्रकारची प्रश्न उत्तर किंबहुना तुमची सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी आपलं टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर ॲप टिक्कर मराठीचं ॲप डाउनलोड करा आणि नवीन बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त तुमचे अकॅडमीचे जे काही क्रमांक आहे त्या अकॅडमीच्या क्रमांकावरती संपर्क साधा. तुम्ही स्वतः असाल, तुमचे नातेवाईक असतील किंवा इतरही असेल, तुम्हाला हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची असेल तर टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड करून टेलिग्राम चॅनलला जरूर भेट द्या. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक्यू.